नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर ते चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिलेत. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवल किशोर राम यांनी सोमवारी महापालिकेतील विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. तर प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखांनी त्यांच्यासमोर संबंधित विभागाचं कामकाजाचं सादरीकरण केलं. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर असल्याचंही त्यांनी सांगितलंय. रुग्णालयांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्यानं आग लागणं, अपघात होण्याचे प्रकार घडतात आणि याच पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी आवश्यक नियमांचं पालन करून सुरक्षेच्या दृष्टीने त्याची पूर्तता केली आहे का याची तपासणी होणं गरजेचं आहे आणि यासाठी महापालिकेचे रुग्णालय आणि खासगी रुग्णालयाचं 100% फायर ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. ज्या रुग्णालयांमध्ये नियमांची पूर्तता होत नाही हे समोर येईल त्यांना टाळं ठोकण्याचा इशाराही त्यांनी रुग्णालयांना दिलाय. दैनंदिन कामात न अडकता शहराच्या आणि नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरतील अशा योजना सुरू करण्यावर आपला भर असल्याचंही त्यांनी सांगितलंय. केवळ महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या माध्यमांतून माहिती घेऊन नागरिकांच्या फायद्यासाठी उपक्रम राबवले जातील असंही महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटलंय. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.